प्यारे विद्यार्थियों, आज 9वीं कक्षा विद्यार्थियों को स्वागत करता हूँ। 9वीं कक्षा के एक एकांकी नाटक को आज आरंभ करता हूँ। एकांकी नाटक का नाम है भीम और राक्षस। क्या है? भीम और राक्षस। इस कहानी या इस नाटक के थोड़ा सा परिचय के बारे में हम चर्चा करेंगे बच्चों। इस एकांकी नाटक को लिखने का मुख्य उद्देश्य क्या है? इस एकांकी नाटक में क्या विचारों को ये प्रस्तुत किया है और इस एकांकी नाटक में लेखक जी ने क्या संदेश को ये भेजा गया है, वही के बारे में हम चर्चा करेंगे। पहले इस एकांकी नाटक का विशिष्ट उद्देश्य के बारे में हम पहले चर्चा करेंगे बच्चों। इस नाटक में, एकांकी नाटक में छात्रों को पौराणिक कथा भीम और राक्षस, एकांकी में पौराणिक कथा एवं महाभारत का ये परिचय कराना पहला विशिष्ट उद्देश्य है। और एक उद्देश्य है बकासुर से ब्राह्मण परिवार में, बकासुर से ब्राह्मण परिवार में आतंक कुंती द्वारा सांत्वन को मनाएंगे, सांत्वन को समझाएंगे। यह दूसरा विशिष्ट उद्देश्य है। और एक उद्देश्य है बच्चों, भीम द्वारा बकासुर का वध, भीम द्वारा बकासुर का वध और असत्य पर सत्य की जीत को अवगत कराना, यह महत्वपूर्ण है। तीसरा उद्देश्य, भीम द्वारा बकासुर का वध और असत्य पर सत्य की जीत को अवगत कराना, यह तीन उद्देश्य को मन में रखकर लेखक जी ने यह एकांकी नाटक को लिखा गया है। और इस एकांकी नाटक विशिष्ट उद्देश्य के बारे में हम चर्चा किए गए हैं बच्चों। और थोड़ा सा एकांकीकार के बारे में हम परिचय करेंगे। प्रसिद्ध रेडियो नाटककार विष्णु प्रभाकर जी का ये जन्म मीरापुर जिले में मुजफ्फरा नगर उत्तर प्रदेश में हुआ था। एक प्रसिद्ध रेडियो नाटककार हैं। विष्णु प्रभाकर जी के प्रमुख एकांकी संग्रह हैं बच्चों, प्रकाश और परछाई, ऊंचा पर्वत, गहरा सागर, माँ का बेटा, इंसान और अन्य एकांकी, अशोक तथा अन्य एकांकी, माँ बाप आदि प्रसिद्ध एकांकी नाटक संग्रह है बच्चों। आज इस एकांकी नाटक के बारे में हम चर्चा करेंगे। इस एकांकी नाटक में दो दृश्य हैं। आज हम प्रथम दृश्य के बारे में चर्चा करेंगे। दूसरे दृश्य को दूसरे भाग में हम चर्चा करेंगे। प्रथम दृश्य में, आज आरंभ करने से प्रथम दृश्य में भीम और राक्षस एकांकी का ये आशय के बारे में हम चर्चा करेंगे। इस एकांकी नाटक के आशय के बारे में। और पांडव एक चक्र नगर में आने का ये कारण, पांडव एक चक्र नगर में आने का कारण,
यह विषय के बारे में प्रथम दृश्य में चर्चा किया गया है। और गरीब ब्राह्मण परिवार का ये दुख के कारण यह विषय के चर्चा करेंगे। और बकासुर कारण एक चक्र नगर के लोगों के आतंक, बकासुर एक चक्र नगर में रहता था, इस कारण से नगर के लोगों का ये आतंक छाया हुआ था, वही विचार को हम चर्चा करेंगे। और बकासुर का मांग, बकासुर ने एक चक्री नगर में लोगों को क्या मांग दिया था, ಏನು ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದ ಏಕಚಕ್ರ ನಗರದಲ್ಲಿ ಎನ್ನುವಂಥದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ। और कुंती द्वारा ब्राह्मण परिवार की समस्या का ये परिहार करने की विचार, ಕುಂತಿಯ ಮೂಲಕ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಆ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಪರಿಹಾರವನ್ನು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। और बकासुर के पास जाने की तैयारी, भीम बका राक्षस के पास भीम हत्या करने के लिए चले जाते हैं, वही का ये वर्णन भी प्रथम दृश्य में किया गया है। अच्छा बच्चों, इस एकांकी को आज चर्चा करेंगे। इसमें भीम और राक्षस एकांकी का आशय क्या है, इस एकांकी में क्या आशय को रखकर लेखक जी ने बताया गया है, प्रथम दृश्य में बताया गया है। यह पहले हम बताया, यह पौराणिक एकांकी है, महाभारत के विचारों को इस एकांकी में चित्रित किया गया है। भीम के द्वारा बकासुर का ये वध इस एकांकी का ये कथासार है। ಭೀಮನ ಮೂಲಕ ಬಕಾಸುರನನ್ನು ಹತ್ಯೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದೇ ಈ ಒಂದು ಏಕಾಂಕಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಥಾವಸ್ತುವಾಗಿದೆ ಮಕ್ಕಳೇ। दानवता पर ಮಾನವತಾ ಕಿ ಜೀತ್, ರಾಕ್ಷಸರ ಮೇಲೆ ಮಾನವೀಯತೆಯನ್ನು ನಾವು ಗೆಲ್ಲುವನ್ನು ಕಾಣ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। अच्छाई के सामने बुराई का हार को इस एकांकी का ये ಸಂದೇಶ है। ಕೆಟ್ಟದರಲ್ಲಿ ಕೆಟ್ಟದ್ದನ್ನು ದೂರಕರಿಸಿ ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ನಾವು ನೀಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಈ ಒಂದು ಏಕಾಂಕಿ ಒಂದು ಸಂದೇಶ ಆಗಿದೆ। बच्चों, इस एकांकी नाटक में पात्र परिचय को ये बताया गया है। ब्राह्मण घर का ये मालिक है, ब्राह्मणी ब्राह्मण की पत्नी, कुंती भीम का ये माता, भीम कुंती का पुत्र और बकासुर राक्षस है। इस विचार को बताया गया है। मैं पहला दृश्य को मैं पढ़ता हूँ, अब ध्यान से यह विचार को देखिए। मंच पर एक मकान का ये आंगन का दृश्य, गरीब ब्राह्मण का घर है, सभी रो रहे हैं, चारों ओर उदास ही हैं। पर्दा उठने पर लोग रोते बातें कर रही हैं। रोकर मैं कहती हूँ, ब्राह्मणी आरंभ करते हैं संवाद को या वार्तालाप को। मैं कहती हूँ, तुम मुझे जाने दो, बच्चे तो अब बड़े हो गए हैं, उन्हें संभालने में कोई कठिनाई नहीं होगी। ब्राह्मण कहता है, नहीं नहीं, तो कैसे जा सकती है, तो चली जाएगी तो घर में क्या रहेगा। बच्चे अभी इतना ही बड़े कहाँ हैं, फिर बेटी का ये विवाह भी करना है, नहीं मैं जाऊंगा। ब्राह्मणी कहती है, अजी तुम कैसे जाओगी, तुम चले गए तो घर का सहारा ही चला जाएगा, नहीं मैं ही जाऊंगी, मैं ही जाऊंगी। यह विचार को ब्राह्मणी ने बताई हुई है। और लड़की कहती है, माँ ना तुम जाओगी और ना पिताजी को जाने दोगी, मैं जाऊंगी। और यह विचार सुनकर ब्राह्मणी कहती है, मेरे रहते मेरे बच्चे मारने को जाएं, भगवान मैं ऐसा क्या पाप किया है,
और जोर से रोती है। कुंती कहती है, क्या बात है? हाँ, तुम क्यों सब रो रहे हो? भीम कहता है, कहाँ जाना है तुम्हें? क्या विपदा पड़ी? कुंती कहती है, अरे भाई, हुआ क्या, क्या बताओ? और भीम कहता, हाँ हाँ हाँ, रोना बंद करके बात बताऊं। और ब्राह्मण कहता है, बात क्या है? मेरा भाग्य फूट गया। इससे कहता रहा, चल इस एक चक्री नगरी को छोड़कर कहीं और चले। पर यहाँ तो यही तू मिट्टी में ऐसा रम गई कि जाने का नाम नहीं लेती। मेरा तो ये बुलवा आ गया। कुंती आगे कहते हैं, कहाँ से बुलवा आ गया? कुछ बताओ तो। तुम्हें ये क्या दुख है? हम कुछ ना कुछ जरूर करेंगे। ब्राह्मण, हाय बहन, तुम हमारे अतिथि हो। अतिथि को अपने दुख से दुखी नहीं करना चाहिए। कुंती कहती है, अच्छा तुम न बताओ, मैं अपनी बेटी से पूछती हूँ। हाँ बेटी, बताओ तो ये क्या बात है? ब्राह्मणी, अजी बता क्यों नहीं देते? ये परदेशी हैं, उस राक्षस की कहानी का इन्हें क्या पता? ब्राह्मण कहता है, हाँ, हम लोग उसे बक कहते हैं। वैसे उसका ये पूरा नाम है बकासुर है। भीम, ओहो बकासुर, फिर वह क्या करता है? ब्राह्मण कहता है, करता क्या? इस नगरी का ये रक्षा करता है। कुंती कहती है, राक्षस रक्षा करता है? रक्षा करता है तो तुम रोते क्यों हो? क्या वह अब जा रहा है या तुमसे कुछ अपराध हो गया है? ब्राह्मण, ना बहन, कुछ अपराध नहीं हुआ। भीम, तुम पहेलियां बुझ रहे हो। ऐसा कौन राक्षस है जो नगरी की रक्षा करता है? क्या यहाँ कोई राजा नहीं है? ब्राह्मण कहता है, बेटा, मैं तुम्हें सब कहानी बताता हूँ। इस नगरी का ये राजा बड़ा दुर्बल है। बस गद्दी पर ये बैठना ये जानता है। उसको दरबार बक असली राजा बन बैठा है। वही अब हमारी रक्षा करता है। भीम, फिर वह आपसे कुछ बदले में मांगता होगा? हाँ बेटा, बकासुर हम सब लोगों की रखवाली करता है और उसके बदले में हमसे एक गाड़ी अन्न, 2 भैंस और 1 मनुष्य लेता है। भीम, रोज? हाँ बेटा, रोज लेता है। नगर के सब लोगों ने मिलकर भारी बांधी लिए हैं। जब जिसकी भारी आती है तब वही यहाँ सब सामान बेचता है। भीम, तो अब समझ में आया, आज तुम्हारी बारी है। अरे तो पहले ही क्यों ना बता दिया था? ब्राह्मण, सब लोग अपनी भारी भुगतते हैं। ना भुगतते तो वह राक्षस सारे नगर को उजाड़ दे, हजारों मनुष्यों को एक साथ एक आ जाए। भीम, और जो कोई अपनी जगह दूसरा आदमी भेजे दे? ब्राह्मण, हाँ भेज सकता है, उसे तो आदमी चाहिए। बहुत से लोग ऐसा ही करते हैं। कुंती, क्या यहाँ आदमी बिकते भी हैं? ब्राह्मण, हाँ बहन, बिकते हैं। मेरे पास धन नहीं है, होता तो एक आदमी को खरीद कर भेजा देता। हाँ? भीम, बड़ी अजीब नगरी है। यहाँ आदमी बिकते हैं। मालूम होता है यहाँ के आदमियों में आपस में प्रेम और एकता नहीं है। लेकिन ऐसा तुम कब तक उस राक्षस का पेट भरते रहोगे? ब्राह्मण, यह तो कोई सोचता ही नहीं।
जब जिसमें बारी आती है तभी उससे ध्यान आता है, बस ये रो पीट कर कुछ दिनों में वह भी सब्र कर लेता है, सब्र कर लेता है। कब से ऐसा होता आ गया है? पिछले 40 वर्षों से। भीम हंसकर, हाँ बड़े बहादुर हो तुम लोग। अरे 40 वर्षों से कोई एक भी आदमी ऐसा नहीं पैदा हुआ जो उस राक्षस को पाठ पढ़ा सकता हो। अगर तुम ये हिम्मत करो तो उसे मार सकता हो। कुंती, सुनो भाई, तुम चिंता मत करो, उठो, खाओ पियो, जाओ बहन, तुम रसोई में जाओ, मैं बेटी और अपना ये काम देखो, कल तुमसे ये कोई नहीं जाएगी। ब्राह्मण, क्या क्या कहा तुमने बहन? हम में से कोई नहीं जाएगी? हाँ कुंती, हाँ तुमसे कोई नहीं जाएगी। ब्राह्मण, कौन जाएगा? हाँ मेरा बेटा, मेरे 5 बेटे हैं ना। और ब्राह्मण कहता है, नहीं नहीं नहीं, यहाँ नहीं हो सकता, हमारी या भारी हो, तुम्हारा बेटा जाए। और कुंती, अब तुम ये चुप रहो। क्यों बेटा, तुम तैयार हो ना? भीम, तैयार माँ। अब मैं बकासुर का नाम सुनाए, मेरे भुजाएं फड़क रही हैं, मेरे नेत्र उसे देखने के लिए उतवाले हो रही हैं। वाह माँ, जहाँ हम रहे वहाँ बकासुर किसी ये सता सकेगा। कुंती, मुझसे यही आशा है बेटा। सुना बहन, अब तुम ये रोना छोड़कर खुशी खुशी के काम में लगा लो। नहीं नहीं बहन, यहाँ कैसा हो सकता है? या तो ये पाप है तुम। हाँ जाओ। ओहो, मेरे बेटे की बात सुनी, यह बड़ा वीर है, क्या पता राक्षस को मार डाले। ब्राह्मण, राक्षस को मार डाले? बात तो तुम्हारी बहन प्रिय लगती है। ब्राह्मणी, तुम्हारी दिल बहुत बड़ा है बहन, भगवान तुम्हारे बेटे को रक्षा करेंगे। लड़की, बुआ बुआ तुम कितनी अच्छी हो। कुंती, पगली जा रसोई में माँ मदद कर, और भीम तो जा कल ही तैयारी कर, चलो माँ। और इस दृश्य को यह विषय के बारे में बताया गया है बच्चों। इस प्रथम दृश्य में सारांश के बारे में हम चर्चा करेंगे। यह प्रथम दृश्य में ब्राह्मण और ब्राह्मणी ने इस घर में मकान में तो इस तरह से रो रहे हैं। और पहली बार ब्राह्मणी कहता है, महती मैं कहती हूँ तुम मुझे जाने दो, बच्चे को अब बड़े हो गए हैं तुम, तो इस तरह से संभालने में कोई कठिनाई नहीं होगी ರೀ। ನೀವು ಮಕ್ಕಳು ದೊಡ್ಡವಿದ್ದಾವೆ, ನೀವು ಮಕ್ಕಳನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ, ನಾನು ಆ ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ, ನೈ ನೈ तो कैसे जा सकती है? हाँ तू चली जाई तो घर में क्या रहेगा? ನೀನು ಇಲ್ಲದೆ ಇದ್ರೆ ಮನೆ ಏನಾಗ್ಬೋದು? बच्चा अभी इतने बड़े कहाँ है, ಎಷ್ಟು ಮಕ್ಕಳು ದೊಡ್ಡವರಾಗಿದ್ದಾರೆ, फिर बेटी का ये विवाह करना है, ಮಗಳ ವಿವಾಹವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ। ನೈ ಮೈ ನೈ ಜಾऊंगा, ಇಲ್ಲ ನಾನು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ನೀನೇ ಮನೆಯಲ್ಲಿರು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ। ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಿದ್ರ, ಜಿ ತುಮ್ कैसे जाओगी, ನೀವು ಹೇಗೆ ಹೋಗ್ತೀರಾ? तुम चले गए तो घर का ये सारा ही चले जाएगा, ನೀವೇನಾದರೂ ಹೋದ್ರಿ ಅಂತಂದರೆ ಮನೆಯೇ ನಿಮ್ಮಿಂದ ಹೋಗ್ತದೆ। ನೈ ಮೈ ಜಾऊंगी, ಇಲ್ಲ ನಾನೇ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನೀವು ಹೋಗುವಂಥ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಅದಕ್ಕೆ ಮಗಳು ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ, ಮಾ तुम जाओगी ना तुम जाओगी ना पिताजी को जाने देगी, मैं जाऊंगी। ಅಮ್ಮ ನೀನು ಹೋಗೋದು ಬೇಡ, ಅಪ್ಪಾಜಿನೂ ಹೋಗೋದು ಬೇಡ, ನಾನೇ ಹೋಗ್ತಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ। ಆವಾಗ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ, ಮೇರೆ ರಹತೆ ಮೇರೆ ಬಚ್ಚೋ ಕೋ ಮಾರನೆ ಜಾಯಿ, ನಾವು ಇದ್ದಂತೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನು ಸಾಯುವುದಕ್ಕೆ ಕಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದೆ? ಭಗವಾನ್, ಹೇ ಭಗವಂತನೇ, ಮೈನೆ ಕ್ಯಾ ಕ್ಯಾ ಪಾಪ ಕಿಯಾ ಹೇ, ಹೇ ಭಗವಂತನೇ ನಾವು ಎಂಥ ಪಾಪವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ? ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಆಕೆ ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। ಅಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಕುಂತಿ ಮತ್ತು ಭೀಮ ಅನ್ನುವಂಥವರು ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮನೆಗೆ ಪ್ರವೇಶವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ। ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಕುಂತಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ, ಕ್ಯಾ ಬಾತ್ ಹೈ, ತುಮ್ ಸಬ್ ಕ್ಯೂ ರೋ ರೇ ಹೋ, ಯಾಕೆ ಅಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಕಾರಣ ಹೇಳಿ ಅಂತಂದ। ಭೀಮ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ, ಕಹಾ ಜಾನಾ ಹೈ ತುಮೇ, ನಿಮಗೆ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ? ಕ್ಯಾ ವಿಪದಾ ಪಡಿ ಹೈ, ಸಂಕಟ, ವಿಪದ का अर्थ होता है बच्चों
ಸಂಕಟ ಸಮಸ್ಯೆ ನಿಮ್ಗೇನಾದರೂ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದಿದೆಯೇ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಮಾಡ್ದ. ಕುಂತಿರ್ತಿದ್ದಾರೆ, ಅರೇ ಬಾಯಿ ತುಮ್ ಕ್ಯಾ ಕುಚ್ ಬತಾವು, ಹೇಳಿ ನೀವು ಯಾಕೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ನೀವು ಮನೆಯವರೆಲ್ಲ ಯಾಕೆ ಅಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಕಾರಣ ಬತಾಯಿಯೇ ಯಹ ವಿಚಾರಕ್ಕೋ. ಕುಂತಿನೇ ಬತಾಯ. ಭೀಮ್ ಕಾತಾಯ ಹಾಂ ಹಾಂ ರೋನಾ ಬಂದ್ ಕರ್ಕೆ ಬಾತ್ ಬತಾವು, ನೀವು ಅಳುವುದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ ನೀವು ವಿಷಯವನ್ನು ಪ್ರಸ್ತಾಪವನ್ನು ಮಾಡಿ ಯಾಕೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಅಳುವುದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು ಅಂತ. ಬ್ರಾಹ್ಮಣ ಬಾತ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಮೇರಾ ಭಾಗ್ಯ ಪೂಟ್ ಗಯಾ. ನಾವು ಹೇಳೋದೇನಿದೆ ನಮ್ಮ ಭಾಗ್ಯ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅದೃಷ್ಟ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಏನಾಗಿದೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಪೂಟ್ ಗಯಾ ಹೇ. ಹೀಗೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಭಾಗ್ಯ ಪೂಟ್ನ ಕಾತಾ ಹೇ ಬಚ್ಚೋ ಬುರಾ ಹೋನಾ ಅಂತರ್ಥ. ನಮಗೆ ಕೆಟ್ಟದ್ದಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. ಇಸ್ಸೆ ಕಹತಾ ರಹಾ ಚಲ್ ಏಕಚಕ್ರಿ ನಗರಕ್ಕೆ ಚೋಡ್ಕರ್ ಕೈ ಅವ್ರು ಚಲೆ. ಈ ಏಕಚಕ್ರಿ ನಗರವನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಾವು ಎಲ್ಲಿ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಪರ್ ಯಹ ತೋ ಮಿಟ್ಟಿ ಮೇ ತೋ ರಮ್ ಗಯಿ ಹೋ. ಹೀಗೆ ನಾವು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಆಗದೆ ಜಾನೆ ಕಾ ನಾಮ್ ನಹಿ ಲೇತಿ ಮೇರಾ ತೋ ಈ ಬಲ್ವಾ ಆಗಯಾ ಹೇ. ನನಗೆ ಕರೆ ಬಂದಿದೆ, ನಾನು ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ದ. ಕುಂತಿ ಮತ್ತು ಭೀಮನಲ್ಲಿ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ಈ ಪ್ರಸ್ತಾಪವನ್ನು ಮಾಡ್ದ. ಕುಂತಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ, ಕಹಾಸೆ ಬುಲ್ವಾಯಾಗಯ, ನಿಮಗೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾರಿಂದ, ಯಾರು ನಿಮ್ಮನ್ನು ಕರೆದಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದವಾಗ ಕುಚ್ ಬತಾವು ತುಮ್ ಕ್ಯಾ ದುಃಖ ಹೇ ಹಮ್ ಕುಚ್ ನಾ ಕುಚ್ ಜರೂರ್ ಕರೆಂಗೆ. ನಿಮ್ಮ ದುಃಖವನ್ನು ನಾವು ಸ್ವಲ್ಪನಾದರೂ ಸಹ ಏನು ಮಾಡ್ತೇವೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಪರಿಹರಿಸ್ತೇವೆ, ಕಾರಣವನ್ನು ಹೇಳು ಅಂತಂದವಾಗ ಇಲ್ಲಿ ಅಚ್ಚಾ ತುಮ್ ನ ಬತಾವು, ಹೀಗೆ ನೀವು ಹೇಳದೇ ಇದ್ದರೆ ಅಪ್ನಿ ಬೇಟಿ ಸೇ ಪೂಜಿತಿ ಹೂँ, ನಿಮ್ಮ ಮಗಳಲ್ಲಿ ವಿಷಯವನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಬೇಟಿ ಬತಾವು ತೋ ಈ ಕ್ಯಾ ಬಾತ್ ಹೈ, ಈ ಅಳುವಿಗೆ ಈ ರೋನೆಗೆ ಕಾರಣ ಕ್ಯಾ ಹೈ, ಬೇಟಿ ತೂ ಹಿ ಬತಾವು. ಬ್ರಾಹ್ಮಣಿಯ ಜಿ ಕ್ಯಾ ಬತಾ ನಹೀ ದೇತೆ, ಏ ಪರದೇಶಿ ಹೈ, ನಾವೇನು ಪರದೇಶಿಗಳೇ, ಹೇಳಿ. ಕ್ಯಾ ರಾಕ್ಷಸ್ ಕಾ ಕಹಾನಿ ಇನ್ನೇ ಕ್ಯಾ ಪತಾ ಹೇ, ಈ ರಾಕ್ಷಸನ ಕತೆ ಇವರಿಗೇನು ಗೊತ್ತಿಲ್ವೇ. ಹಾಂ ಲೋಗ್ ಉಸೆ ಬಕ ಕಾತೆ ಹೈ. ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ, ಜನರು ಅವನಿಗೆ ಬಕ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ವೈಸೆ ಉಸ್ಕಾ ಪೂರಾ ನಾಮ್ ಹೇ ಬಕಾಸುರ. ಅವನಿಗೆ ಬಕ ಅಂತ ಜನ ಕರಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವನ ಹೆಸರು ಬಕಾಸುರ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ತಿನ್ನುವುದೇ ಅವನ ಕೆಲಸ. ಓಹೋ ಬಕಾಸುರ ಫಿರ್ ಕ್ಯಾ ಕರ್ತಾ ಹೈ, ಅವನೇನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ, ಕರ್ತಾ ಕ್ಯಾ ನಗರಿಕಿ ರಕ್ಷಾ ಕರ್ತಾ ಹೇ, ನಗರದ ಏಕಚಕ್ರಿಯ ನಗರಕ್ಕೋ ರಕ್ಷಾ ಕರ್ತಾ ಹೇ. ರಾಕ್ಷಸ ರಕ್ಷಾ ಕರ್ತಾ ಹೇ, ಹೆಸರೇ ರಾಕ್ಷಸ, ಅವನು ನಗರವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ. ರಕ್ಷಾ ಕರ್ತಾ ಹೇ ತೋ ರೋನೆ ಕ್ಯೂ ಹೋ, ಆದರೆ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದಾದರೆ ಅಳುವುದು ಕಾರಣ ಏನು. ಕ್ಯಾ ವಹ ಅಬ್ ಜಾ ರಹಾ ಹೈ, ಅವನೇನಾರು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಏಕಚಕ್ರಿಕೋ छोड़कर और एक नगर को जाते हैं क्या, क्या रोने का कारण क्या है, जल्दी बताओ. तुमसे क्या अपराध हो गया है, ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಅಪರಾಧ ಆಗಿದೆಯೇ. ನಾ ಬಹನ್ ಕುಚ್ ಅಪರಾಧ ನಹೀ ಹುವಾ, ನಾವೇನು ಅಪರಾಧವನ್ನು ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಆದರೆ ನಮಗೆ ದುಃಖ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ತುಮ್ ಪೆಹಲಿಯ ಬುಜಾರೆಯೇವು, ನೀವು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಈ ಪೆಹಲಿಯ ಬುಜಾರೆಯೇವು, ಇಲ್ಲಿ ನೀವೇನು ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಈ ಪೆಹಲಿಯ ನೀವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಈ ಭುಜಾನ ಗುಮಾನ ಫಿರಾನ ಸುತ್ತಿ ಬಳಸಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ನೀವು ನೇರವಾಗಿ ವಿಷಯಗಳನ್ನು ಹೇಳುವುದಕ್ಕೆ ಮುಂದಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ನೀವು ಸುತ್ತಿ ಬಳಸಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ऐसा कौन ರಾಕ್ಷಸ ಹೇ ಜೋ ನಗರಿಕಿ ರಕ್ಷಾ ಕರ್ತಾ ಹೇ, ಅವನು ರಾಕ್ಷಸನು ನಗರವನ್ನು ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ. ಕ್ಯಾ ಯಾ ಕೊಯಿ ರಾಜ ನಹೀ ಹೇ, ಏಕಚಕ್ರಿ ಕಿ संरक्षण करने के लिए राजा नहीं है कि दरबार को. ब्राह्मण कहता है, बेटा मैं तुम्हें सब कहानी बताता हूँ, ನಾನು ಸಂಪೂರ್ಣವಾದಂಥ ಕಹಾನಿಯನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇಸ್ ನಗರಿಕ ರಾಜ ಬಡ ದುರ್ಬಲ ಹೈ, ಈ ನಗರವನ್ನು ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ರಾಜನು ಅಶಕ್ತನಿದ್ದಾನೆ, ದುರ್ಬಲ ಹೈ. ಬಸ್ ಗದ್ದಿ ಪರ್ ಬೈಟ್ನಾ ಯೇ ಜಾನ್ತಾ ಹೈ, ಸಿಂಹಾಸನದ ಮೇಲೆ ಕೂರೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಅವನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. उसको दरबार का ये बक असली राजा बन बैठा है, ನಿಜವಾದ ರಾಜ ಯಾರು ಇಲ್ಲಿ, ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಈ ಬಕಾಸುರ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ರಾಜ ಆಗಿದ್ದಾನೆ. ವಹಿ ಅಬ್ಬ ಹಮಾರಿ ರಕ್ಷಾ ಕರ್ತಾ ಹೈ, ಅವನೇ ಆ ರಾಕ್ಷಸನೇ ನಮ್ಮ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ. ಫಿರ್ ವಹ ಆಪ್ಸೆ ಕುಚ್ ಬದಲೆ ಮೇ ಮಾಂಗ್ತಾ ಹೋಗ, ಅವನು ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಅವನು ನಮಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಹಾಂ ಬೇಟಾ, ಹೌದು, ಆ ಬಕಾಸುರನು ನಮಗೆ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಏನು ಬಕಾಸುರ ಹಮ್ ಲೋಗೋಂಕಿ ರಖವಾಲಿ ಕರ್ತಾ ಹೇ, ನಮ್ಮನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ. ರಖವಾಲಿ ಕರ್ತಾ ಹೇ, ನಮ್ಮನ್ನು ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ. और उसके बदले में
ಏಕ ಗಾಡಿ ಅನ್ನ, ಅವನಿಗೆ ದಿನಾಲು ಒಂದು ಗಾಡಿ, ಚಕ್ಕಡಿಯ ಗಾಡಿ ಅನ್ನ ಕೊಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ದೋ ಬೈಸ್, 2 ಎಮ್ಮೆಯನ್ನು ಕಳಿಸ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಏಕ ಮನುಷ್ಯ ಲೇತಾ ಹೇ, ಅದರ ಬದಲಾಗಿ ಅವನಿಗೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಅವನಿಗೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ರೋಜ್, ದಿನಾಲು. हाँ बेटा रोज लेता है। इस तरह से बकासुर ने और रोज 2 भैंस और 1 गाड़ी अन्ना और 1 मनुष्य को लेता है रोज। अगर सब लोगों ने मिलकर भारी बांध ली है, ಎಲ್ಲ ಆ ನಗರದಲ್ಲಿ ಏಕಚಕ್ರಿಯ ನಗರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ನಾವು ಆ ಪಾಳಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಜಿಸ್ಕಾ ಬಾರಿ ಆತಿ ಹೈ, ಯಾರ ಪಾಳಿ ಬರ್ತದೆಯೋ ತಬ್ ವಹಿ ಯಹ ಸಬ್ ಸಾಮಾನು ಬೇಚ್ತಾ ಹೈ, ಅವರಿಗೆ ಬಂದಿರುವಂಥ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಪೂರ್ಣವನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಅಬ್ ಸಮಜ್ ಮೇ ಆಯಾ, ಈಗ ಗೊತ್ತಾಯಿತು. ಆಜ್ ತುಮಾರಿ ಬಾರಿ ಹೈ, ಇಂದು ನಿಮ್ಮ ಬಾರಿ ಬಂದಿದೆ. ಅರೇ ತೋ ಪೆಹ್ಲೆ ಕ್ಯೂ ನ ಬತಾ ದಿಯಾ, ಮೊದಲೇ ನೀನು ಯಾಕೆ ಹೇಳಲಿಲ್ಲ ಅಂತ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಹೇಳಿದ. ಬಾರಿ तो इसर से भुगतता है, न भुगने के राक्षस सारे नगर का उजाड़ दे, हजारों मनुष्यों को ये साथ ले जाए. ಒಂದು ದಿನ ಯಾರಾದರೂ ಆ ಪಾಳಿಯನ್ನು ಪೂರ್ಣವನ್ನು ಮಾಡದೇ ಇದ್ದರೆ ಆ ನಗರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರನ್ನು ಎಲ್ಲ ತಿಂದಾಕ್ತಾನೆ. ಜೋ ಕೊಯ್ ಅಪ್ನಿ ಜಗ ದೂಸರಾ ಆದ್ಮಿ ಬೇಜೆ ಇದೆ. ನೋಡಿ, ಆ ಒಂದು ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬೇರೆಯವನ್ನ ಕಳಿಸಿದರೆ ಅನ್ನುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಭೀಮ ಹೇಳಿದ. ಬೇಯಿಸಕ್ತಾ ಹೌದು, ಇದನ್ನು ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಉಸೇ ಆದ್ಮಿ ಚಾಹಿಯೇ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಬಹುಸೇ ಲೋಗ್ ಐಸಾ ಈ ಕರ್ತೆ ಹೇ, ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಈ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವರ ಪಾಳಿ ಬಂದವಾಗ ಬೇರೆ ಮನುಷ್ಯನನ್ನು, ಎಮ್ಮೆಯನ್ನು ಮತ್ತು ಒಂದು ಗಾಡಿ ಅನ್ನವನ್ನು ಕಳಿಸ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಹಾ ಆದ್ಮಿ ಕೋ ಬಿಕ್ತೆ ಬಿ ಹೈ, ಮನುಷ್ಯನನ್ನು ಮಾರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆಯೇ. ಬಹನ್ ಬಿಕ್ತೆ ಹೈ, ಹೌದು ಸಹೋದರಿ, ಇಲ್ಲಿ ಮಾರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಮೇರೆ ಪಾಸ್ ದನ್ ನಹೀ ಹೈ, ಆದರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಆ ಹಣವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಖರೀದಿ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಹಣ ಇಲ್ಲ. ಹೋತಾ ತೋ ಏಕ ಆದ್ಮಿ ಖರೀದ್ ಕರ್ ಬೇಚ್ ದೇತಾ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹಣ ಇದ್ದಿದ್ರೆ, ಸಂಪತ್ತು ಇದ್ದಿದ್ರೆ ನಾವು ಈ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ವಿ. ಬಡೀ ಅಜೀಬ್ ನಗರ ಹೇ, ಬಹಳ ವಿಚಿತ್ರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಗರ. ಆದ್ಮಿ ಕೋ ಬಿಕ್ತೆ ಹೈ, ಮನುಷ್ಯನನ್ನು ಮಾರ್ತಾರೆ. ಮಾಲೂಮ್ ಹೋತಾ ಹೈ ಯಹಾ ಆದ್ಮಿಯೋಂ ಕಿ ಆಪಸ್ ಮೇ ಪ್ರೇಮ್ और ಏಕತಾ ನಹೀ ಹೈ, ಇಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಇಲ್ಲ, ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಇಲ್ಲ. ಲೇಕಿನ್ ಐಸಾ ತುಮ್ ತಕ್ ರಾಕ್ಷಸ್ ಕಿ ಪೇಟ್ ಪರ್ತೆ ರಹೋಗೆ, ಆದರೆ ನೀವು ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಈ ರಾಕ್ಷಸನನ್ನು ನೀವು ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ್ತೀರಿ. ಯಾ ತೋ ಬಡಿ ಸೋಚತಾ ಈ ನಹೀ, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯಾರೂ ಯೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ವೇ. ಜಿಸ್ಕಿ ಬಾರಿ ಆತಿ ಹೈ ತಬ್ ಧ್ಯಾನ್ ರಕ್ ದೇತಾ ಹೈ, ಯಾರು ಬಾರಿ ಬರ್ತದೆಯೋ, ಯಾರು ಪಾಳಿ ಬರ್ತದೆಯೋ ಆವಾಗ ಯೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಅದು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ಅಂದವಾಗ ಆವಾಗ ಭೀಮ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ऐसा होता आ रहा है पिछले 40 ವರ್ಷೋं से, ಇದು ಎಷ್ಟು ವರ್ಷಗಳಿಂದ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತಂದರೆ 40 ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ಗಾಡಿ ಅನ್ನ, 2 ಎಮ್ಮೆ, ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು 40 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಡೀತಾ ಇದೆ. ಬಹದ್ದೂರ್ ಹೋ ತುಮ್ ಲೋಗ್, ನೀವು ಬಹಳ ವೀರರು. 40 ವರ್ಷೋं से कोई भी एक आदमी नहीं पैदा हुआ है, 40 ವರ್ಷಗಳಿಂದ ಹಾಗಾದರೆ ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಮನುಷ್ಯನು ಸಹ ಆ ವೀರ ಪುರುಷನು ಇಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಲಿಲ್ವೇ. ಉಸ್ ರಾಕ್ಷಸ್ ಕೋ ಮಾರ್ ಪಾಠ ಪಡಾ ಸಕ್ತಾ ಹೋ, ಇವನಿಗೆ ಪಾಠವನ್ನು ಕಲಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಯಾವ ರಾಕ್ಷಸನು ಹುಟ್ಟಲಿಲ್ವೇ. ಅಗಾರ್ ತುಮ್ ಹಿಮ್ಮತ್ ಕರೋತೋ, ನೀವು ಧೈರ್ಯವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ಆದರೆ ಉಸ್ ಮಾರ್ ಸಕ್ತೆ ಹೋ, ನಾನು ಅವನನ್ನು ಹತ್ಯೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ. ಸುನೋ ಬಾಯಿ ತುಮ್ ಚಿಂತಾ ಮತ್ ಕರೋ, ನೀವು ಅಳುವಂಥ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಕಾವೋ ಪೀವೋ ಜಾವೋ ಬಹನ್ ತುಮ್ ರಸೋಯಿ ಮೇರೆ ಜಾವೋ, ಬೇಟಿ ತುಮ್ ಅಪ್ನಾ ಏ ಕಾಮ್ ದೇಕೋ, ನೀನು ನಿನ್ನ ಕೆಲಸವನ್ನು ನೋಡ್ಕೋ, ಇಲ್ಲಿ ನಾವು ಮುಂದಿನ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ. ಹೀಗೆ ಹೇಳಿದವಾಗ ಆವಾಗ ಅಲ್ಲಿ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಯಾರು ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತಂದವಾಗ, ಮೇರಾ ಬೇಟ, ನನ್ನ ಮಗ ಭೀಮನನ್ನು ನಾವು ಕಳಿಸ್ಕೊಳ್ತೇವೆ. ನನಗೆ ಒಬ್ಬ ಮಗ ಇಲ್ಲ, 5 ಬೇಟೆ ಹೈ, ನನಗೆ 5 ಜನ ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಚಿಂತೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದವಾಗ, ನಹಿ ನೀವು ನಮ್ಮ ಮೆಹಮಾನ್ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. ಆವಾಗ ಕುಂತಿ ತುಮ್ ಚುಪ್ ರಹೋ, ನೀವು ಮಾತಾಡಬೇಡಿ. ಬೇಟಾ ತುಮ್ ತಯಾರು ಹೋಯ್ನಾ, ಮಗನೇ ನೀ ತಯಾರಾಗಿದೆಯಾ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಮಾಡಿದವಾಗ, ತಯಾರ ಹೈ ಮಾ. ಕುಂತಿ ಕೆ ಸಾಮನೆ ಭೀಮ್ ಕಾತಾ ಹೇ ಮಾ, ಜಬ್ ಬಕಾಸುರ್ ಕಾ ನಾಮ್ ಸುನಾ ಹೇ, ನಾನು ಬಕಾಸುರನ ಹೆಸರನ್ನು ಕೇಳಿದ್ದೇನೆ. ಮೇರಿ ಭುಜಾಯೇ ಫಡಕ್ ರಹಿ ಹೈ, ನನ್ನ ಬಾಹುಗಳು ಏನಾಗಿದ್ದಾವೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಈಗ ಅವನನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಹಿಡಿದುಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕೆ ತಯಾರಾಗಿದ್ದಾವೆ. ಮೇರೆ ನೇತ್ರ ಉಸ್ಕೆ ದೇಖ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಉತವಾಲಿ ಹೋ ರಹಿ ಹೈ, ನನ್ನ ಕಣ್ಣುಗಳು ಅವನನ್ನು ನೋಡುವುದಕ್ಕೆ ಆತುರವಾಗಿದ್ದಾವೆ. ವಾಮ
जहाँ हम वहाँ बकाಸುರ किसी को सता सकेगा ಹೀಗೆ ನಾನೇ ಅವನನ್ನು ಹತ್ಯೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ तुझसे यही आशा थी बेटा सुनो बहन अब रोना छोड़कर खुशी खुशी के काम में लग जाओ ನೀವು ಸಂತೋಷವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ನಿರತರಾಗಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಬ್ರಾಹ್ಮಣರಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ನಡೀತಾ ಇದೆ ಓಹೋ मेरे बेटे की बात सुनी ನನ್ನ ಮಗನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿ ವಹ ಬಡಾ ವೀರ್ ಹೈ ಇವನು ತುಂಬ ವೀರನಾಗಿದ್ದಾನೆ ಕ್ಯಾ ಪತಾ ರಾಕ್ಷಸ್ಗೆ ಮಾರ ಡಾಲೆ ಅವನು ಆ ರಾಕ್ಷಸನನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಹತ್ಯೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ ರಾಕ್ಷಸನನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಸಂಹಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ राक्षस का मार डाले और बात तो तुम्हारी बहन प्रिय लगती है ನಿಜವಾಗಲೂ ಈ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿದವಾಗ ನಮಗೆ ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಗ್ತಿದೆ ಅವಳಿಗ ಆ ಒಂದು ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂಥ ಮಗಳು ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ ಬುವಾ ಅತ್ತೆ ತುಮ್ ಕಿತನಿ ಅಚ್ಚಿ ಹೋ ಎಷ್ಟೋ ನೀವು ಒಳ್ಳೆಯವರು ಹಸ್ತಿ ಹುಯಿ ಪಗಲಿ ಜಾ ರಸೋಯಿ ಮೇ ಮಾ ಕೋ ಮದದ್ ಕರ್ ನೀನು ನಿನ್ನ ಅಮ್ಮನಿಗೆ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡು और ಭೀಮ ತು ಜಾ ಕಲ್ ಹಿ ತಯಾರೇನಾ ಚಲೋಮ ಹೀಗೆ ಆ ಪ್ರಥಮ ದೃಶ್ಯದಲ್ಲಿ ಇಂಥ ಒಂದು ಚರ್ಚೆಯನ್ನು ನಡೀತಾ ಇದೆ प्रथम दृश्य में यह भीम तो इस तरह से भीम पांडव के एक चक्र नगरी को आने के लिए ये तैयार होता है और राक्षस को हत्या करने के लिए और गरीब ब्राह्मण परिवार में दुख की छाया आतंक हुआ था इस दुख की छाया को दूर करने के लिए भीम और कुंती प्रयत्न करते हैं और इस एक चक्री नगर में आतंक का ये वातावरण छाया हुआ था ये आतंक को भीम ने दूर किया और बकासुर का ये मांग एक गाड़ी अन्न 2 भैंसे और एक आदमी हर रोज लेता था यह उनकी